मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान सांसद संजय राउत ने नासिक के किसानों के मुद्दों को लेकर राज्य सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि अष्टलक्ष्मी सहकारी शुगर मिल को गन्ना देने वाले किसानों को 6 महीने बाद भी भुगतान नहीं मिला है, जिससे वे बेहद परेशान हैं। राउत ने सवाल उठाया कि अगर किसानों को उनका हक नहीं मिलेगा तो क्या उन्हें आत्महत्या करनी पड़ेगी, और इस मामले में सरकार से जिम्मेदारी लेने की मांग की। आइए सुनते हैं संपूर्ण चर्चा। नाशिकच्या शेतकऱ्यांसंदर्भात एक पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे, त्याची प्रत केंद्रीय मंत्री अमित शाह असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, तर काय वाटतं की कुठे घोटाळा झाला? नाही, घोटाळे सर्वत्र सुरू आहे, पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय सातत्यानं, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळत नाही, खास करून मी जे आज मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे, मला नाशिकमधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिला आहे शेतकऱ्यांनी, आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचं पेमेंट मिळू शकलं नाही। मी म्हटलं कारखान्याचं मालकी कोणाकडे आहे? ते म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांकडे। त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला, माजी खासदार शिंदे गटात, बँकेकडून घेतला, आणि गोडसे यांनी कुठल्या तरी पुण्यातल्या एका कोणीतरी प्रवीण गावडे नावाच्या त्यांच्या माणसाला चालवायला दिला। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे? शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे, त्यांचं पीक दिलेलं आहे, कष्ट दिलेले आहे, कर्ज काढून ऊस पिकवलेलं आहे। किमान 6 महिने झाले तरी जर त्यांना त्यांची पेमेंट ऊसाचं FRP मिळत नसेल तर काय करावं? शेतकऱ्यांना आत्महत्या करावा का? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे मी की ह्यापैकी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल। आता अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले 4 दिवसापूर्वी, आणि अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असेल, हेमंत गोडसेंच्या ताब्यात असेल, तर हे सत्तेतले लोक आहेत। मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहे? काय शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून त्यांचा आत्महत्या पाहत बसणार आहे? हा माझा साधा प्रश्न आहे।